प्रकरण 3 वर्तुळ 1, 2 व 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ। या ठिकाणी एका प्रतलात बिंदू A दिसत आहे। केंद्रबिंदू P, Q आणि R असणारी तीनही वर्तुळ A या बिंदूतून जातात। म्हणजेच बिंदू A मधून जाणारी आणखी असंख्य वर्तुळ असतील। याचा अर्थ एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात। यानंतर A आणि B हे दोन भिन्न बिंदू घ्या। बिंदू A आणि बिंदू B यांना जोडणारा रेषाखंड AB काढा। या रेषाखंडाची लंब दुभाजक रेषा L काढा। रेषा L वर P हा बिंदू घ्या। बिंदू P हे केंद्र आणि PA ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा। हे वर्तुळ बिंदू B मधूनही जाते, कारण लंब दुभाजक रेषेचा गुणधर्म। आता रेषा L वर Q हा आणखी एक बिंदू घ्या। Q हे केंद्र आणि QA ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा। हे वर्तुळही बिंदू B मधून जाते। रेषा L वर R हा अजून एक बिंदू घ्या। R हे केंद्र आणि RA ही त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा। हेही वर्तुळ बिंदू B मधून जाते। याचाच अर्थ दोन भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात आणि या सर्वांचे केंद्रबिंदू रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतात। यानंतर 3 नैकरेषीय बिंदू A, B, C काढा। हे एकमेकांना जोडल्यावर त्रिकोण ABC तयार होतो। या तीनही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या दोन बाजूंचा लंबदुभाजक काढायचा, म्हणजेच थोडक्यात त्रिकोणाचे परिवर्तुळ काढायचे। यावरून लक्षात येतं 3 नैकरेषीय बिंदूंमधून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते। यानंतर DEF हे एकरेषीय असलेले 3 बिंदू काढा। या तीनही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला असता असं लक्षात येतं की तीनही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढता येत नाही। म्हणजेच 3 एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते। या ठिकाणी आपल्याला दिसतंय वर्तुळ आणि हा आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू O। केंद्रबिंदू म्हणजे वर्तुळाच्या प्रतलातला विशिष्ट असा बिंदू की जो वर्तुळावरच्या सर्व बिंदूंपासून समान अंतरावर असतो आणि या समान अंतराला आपण म्हणतो वर्तुळाची त्रिज्या। समजा या ठिकाणी एक वर्तुळ आहे आणि एक रेषा आहे, तर ती रेषा वर्तुळाला किती बिंदूंमध्ये छेदते? तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ही रेषा वर्तुळाला 2 भिन्न बिंदूंमध्ये छेदते। या ठिकाणी आपण बघतो की ही रेषा वर्तुळाला एकाही बिंदूमध्ये छेदत नाही। मात्र या ठिकाणी दिलेल्या वर्तुळाला दिलेली रेषा एकाच बिंदूमध्ये छेदते। स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची रेषा AB ही स्पर्शिका आहे आणि बिंदू P हा त्याचा स्पर्शबिंदू आहे। निरीक्षण केल्यावर असं लक्षात येतं की स्पर्शिकेवरचे इतर सर्व बिंदू मात्र वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहेत। म्हणजेच रेषा AB वरचा हा बिंदू P केंद्र O पासून कमीत कमी अंतरावर आहे आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येतं की वर्तुळाची स्पर्शिका
ही स्पर्शबिंदूमधून काढलेल्या त्रिज्येला लंब असते आणि म्हणून रेख ओपी लंब रेषा AB. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. याचाच व्यत्यास म्हणून असं म्हणता येतं की त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका. आता दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या किती वर्तुळ स्पर्शिका असतील? तर जर बिंदू P हा वर्तुळावर असेल तर वर्तुळाला P बिंदूमधून जाणारी एक आणि एकच स्पर्शिका असते. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. वर्तुळाच्या बाहेर P हा बिंदू असेल तर त्या बाहेरच्या बिंदूतून जाणाऱ्या त्या वर्तुळाला दोन स्पर्शिका असतात. या ठिकाणी वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू P मधून वर्तुळाला रेषा PA आणि रेषा PB अशा दोन स्पर्शिका काढल्यात. यामध्ये रेख PA आणि रेख PB यांना म्हणायचं स्पर्शिका खंड आणि ते एकरूप असतात. म्हणूनच रेख PA बरोबर रेख PB. यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये बिंदू A हा वर्तुळाचा केंद्र आहे. AN बरोबर 10 सेमी आणि रेषा NM ही बिंदू M मध्ये वर्तुळाला स्पर्श करते. जर MN बरोबर 5 सेमी तर वर्तुळाची त्रिज्या काढा. या ठिकाणी रेख AM जोडू. रेख AM लंब रेषा NM कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. म्हणून काटकोन त्रिकोण AMN मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AN वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MN वर्ग. म्हणून 10 वर्ग बरोबर 5 वर्ग अधिक AM वर्ग. म्हणून 100 बरोबर 25 अधिक AM वर्ग. म्हणून 100 वजा 25 बरोबर AM वर्ग. म्हणून 75 बरोबर AM वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू. म्हणून AM बरोबर वर्गमूळ चिन्हात 25 गुणिले 3. म्हणून AM बरोबर 5 वर्गमूळ 3 सेमी. दिलेल्या आकृतीमध्ये बिंदू A, B, C, D मधून जाणाऱ्या 4 स्पर्शिका आहेत. या चारही स्पर्शिका PQRS हा समांतर भुजचौकोन तयार करतात. जर PB बरोबर 5 आणि BQ बरोबर 3 असेल तर PS काढा. या ठिकाणी रेख PB बरोबर रेख PA बरोबर 5 कारण P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड PB आणि PA हे एकरूप आहेत. विधान 1. त्याचप्रमाणे Q या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड म्हणून QB बरोबर QC बरोबर 3. विधान 2. त्याचप्रमाणे R ह्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप म्हणून RC बरोबर RD बरोबर X. विधान 3. आणि SA बरोबर SD बरोबर Y. विधान 4. या ठिकाणी PQRS हा समांतर भुजचौकोन आहे आणि म्हणून QR बरोबर PS म्हणून 3 अधिक X बरोबर 5 अधिक Y म्हणून X वजा Y बरोबर 2. विधान 5. त्याचप्रमाणे SR बरोबर PQ म्हणून X अधिक Y बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8. विधान 6. आता विधान 5 आणि विधान 6 यांची बेरीज करू. म्हणून 2x बरोबर 10 म्हणून x बरोबर 5. x ची किंमत विधान 6 मध्ये घालू. म्हणून 5 अधिक y बरोबर 8 म्हणून y बरोबर 3. म्हणून PS बरोबर 5 अधिक y बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8. यानंतर बघूया स्पर्श वर्तुळ. जर आपण दोन भिन्न वर्तुळ कागदावर काढली तर एकतर होईल की दोनही वर्तुळ एकमेकांना छेदणार नाहीत आणि जर ही वर्तुळ एकमेकांना छेदत असतील तर ती एकमेकांना एका बिंदूत छेदतील किंवा दोन बिंदूमध्ये छेदतील. जर एकाच प्रतलातल्या दिलेल्या दोन वर्तुळांना एक आणि एकच सामायिक बिंदू असेल तर त्या वर्तुळांना स्पर्श वर्तुळ म्हणतात. जर स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळापैकी एक वर्तुळ हे दुसऱ्या वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर ती असतात अंतरस्पर्शी वर्तुळ. आणि जर एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या बाह्य भागात असेल
तर त्यांना म्हणायचं बाह्य स्पर्शी वर्तुळ. मात्र आंतरस्पर्शी वर्तुळ आणि बाह्यस्पर्शी वर्तुळ या दोन्हीच्याही बाबतीत या दोन वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्या वर्तुळांच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेवर असतो. दुसरा गुणधर्म म्हणजे जर दोन वर्तुळ एकमेकांना स्पर्श करत असतील तर त्यांच्या स्पर्शबिंदूमधून जाणारी रेषा ही या दोनही वर्तुळांची स्पर्शिका असते. तिला म्हणायचं स्पर्श वर्तुळांची सामायिक स्पर्शिका. जर दोन्ही वर्तुळ अंतरस्पर्शी असतील तर दोन्ही वर्तुळ ही सामायिक स्पर्शिकेच्या एकाच बाजूला असतील आणि जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर ती दोनही वर्तुळ सामायिक स्पर्शिकेच्या विरुद्ध बाजूला असतील. लक्षात ठेवूया, बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेएवढे असते आणि अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यातील फरकाएवढे असते. यानंतरचं उदाहरण, प्रत्येकी 5 सेमी त्रिज्या असलेली बिंदू ए, बी आणि सी केंद्रबिंदू असलेली 3 वर्तुळ परस्परांना डी, ई आणि एफ या बिंदूमध्ये बाहेरून स्पर्श करत आहेत. तर त्रिकोण एबीसी ची परिमिती किती? या ठिकाणी दिलेली वर्तुळ बाह्यस्पर्शी आहेत आणि स्पर्श वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू हे तीनही बिंदू एकरेषीय असतात आणि म्हणून ए डी बी तसंच बी ई सी आणि ए एफ सी हे एकरेषीय आहेत. विधान 1. म्हणून ए बी बरोबर एडी अधिक डी बी बरोबर 5 अधिक 5 कारण प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी म्हणून ए बी बरोबर 10 सेमी. त्याचप्रमाणे बी सी बरोबर बीई अधिक ई सी बरोबर 5 अधिक 5 म्हणून बी सी बरोबर 10 सेमी आणि ए सी बरोबर एफ अधिक एफ सी बरोबर 5 अधिक 5 म्हणून ए सी बरोबर 10 सेमी आणि म्हणून त्रिकोण एबीसी ची परिमिती बरोबर ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30 सेमी. आता पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण डीईएफ च्या बाजू डीई ची लांबी किती? या ठिकाणी बाजू डीई, बाजू ईएफ आणि बाजू डीएफ जोडून त्रिकोण डीईएफ तयार केला. आता त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे आणि म्हणून कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर 60 अंश. आता त्रिकोण डीबीई मध्ये कोन बी बरोबर 60 अंश म्हणून कोन डी अधिक कोन ई बरोबर 180 वजा 60 बरोबर 120. परंतु डीबी बरोबर बीई कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून डीबीई या समद्विभुज त्रिकोणामध्ये कोन डी बरोबर कोन ई बरोबर 120/2 बरोबर 60 अंश. म्हणून त्रिकोण डीबीई हा झाला समभुज त्रिकोण म्हणून डीबी बरोबर बीई बरोबर डीई बरोबर 5 सेमी म्हणून बाजू डीई ची लांबी बरोबर 5 सेमी. यानंतर वर्तुळ कंस. वर्तुळाची छेदिका वर्तुळाला 2 भागात विभागते. हा प्रत्येक भाग वर्तुळ कंस म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी ओ डॅश ए क्यू बी हा आहे लघु कंस आणि ओ डॅश ए पी बी हा आहे विशाल कंस. मात्र जर ही छेदिका केंद्रबिंदूतून जात असेल तर दोन्ही बाजूला असणारे कंस म्हणजे अर्धवर्तुळ असतात आणि या अर्धवर्तुळांचं माप 180 अंश असतं. आता या ठिकाणी दिसतंय त्याप्रमाणे कंस एपीबी आणि कंस बी क्यू ए हे जर एकाच वर्तुळाचे कंस असतील तर माप कंस एपीबी अधिक माप कंस बी क्यू ए बरोबर 360 अंश बरोबर वर्तुळाचं अंशात्मक माप. केंद्रीय कोन. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. या ठिकाणी
केंद्र ओ असलेले वर्तुळ असून कोन AOB हा केंद्रीय कोन आहे. मापकोन AOB बरोबर थीटा. वृत्तछेदिकेप्रमाणेच केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचं 2 कंसात विभाजन होतं. या ठिकाणी कंस APB हा लघु वर्तुळ कंस आहे. तसंच कंस AQB हा विशाल वर्तुळ कंस आहे. यानंतर कंसाचं माप. लघु कंसाचं माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाएवढे असते. या ठिकाणी केंद्रीय कोन AOB चं माप थीटा आहे, म्हणून लघु कंस APB चं माप थीटा हेच आहे. विशाल कंसाचं माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचं माप, म्हणून या ठिकाणी विशाल कंस AQB चं माप बरोबर 360 अंश वजा कंस APB चं माप बरोबर 360 अंश वजा थीटा. कारण पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असते. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. या ठिकाणी A, B, C, D, E हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत. या बिंदूंमुळे अनेक कंस तयार झाले आहेत. यापैकी कंस ABC आणि कंस CDE यांच्यामध्ये C हा एक आणि एकच बिंदू सामायिक आहे. म्हणून कंस ABC आणि कंस CDE यांच्या मापांची बेरीज कंस ACE च्या मापाएवढी होते. म्हणजेच माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर माप कंस ACE. परंतु कंस ABC आणि कंस BCE यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदू म्हणजेच कंस BC चे सर्व सामायिक बिंदू आहेत. म्हणून कंस ABC आणि कंस BCE यांच्या मापांची बेरीज कंस ABE च्या मापाएवढी नसते. प्रमेय आहे. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. पक्ष केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस DQE. साध्य जीवा AC एकरूप जीवा DE. सिद्धता. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBE मध्ये बाजू AB एकरूप बाजू DB एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू BC एकरूप बाजू BE एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कोन ABC एकरूप कोन DBE एकरूप कंसांची व्याख्या. म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DBE बाकोबा कसोटी. म्हणून जीवा AC एकरूप जीवा DE एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. पुढचं प्रमेय. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. पक्ष रेख PQ आणि रेख RS ह्या केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या एकरूप जीवा आहेत. साध्य कंस PMQ एकरूप कंस RNS. सिद्धता. त्रिकोण POQ व त्रिकोण SOR मध्ये बाजू OP एकरूप बाजू OS एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू OQ एकरूप बाजू OR एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू PQ एकरूप बाजू SR पक्ष. म्हणून त्रिकोण POQ एकरूप त्रिकोण SOR बाबा कसोटी. म्हणून कोन POQ
एकरूप कोन SOR एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. म्हणून कंस PMQ एकरूप कंस RNS एकरूप केंद्रीय कोनांचे संगत कंस. उदाहरण, दिलेल्या आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. कोन ECF चं माप 70 अंश आणि कंस DGF चं माप 200 अंश असेल तर कंस DE आणि कंस DEF यांची माप ठरवा. उकल, कोन ECF चे माप 70 अंश म्हणून माप कंस EF बरोबर 70 अंश. कंस DGF चे माप बरोबर 200 अंश दिले आहे. म्हणून माप कंस DE बरोबर 360 अंश वजा माप कंस EF अधिक माप कंस DGF, कारण पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश. म्हणून माप कंस DE बरोबर 360 वजा कंसात 200 अधिक 70 बरोबर 360 वजा 270 बरोबर 90. म्हणून माप कंस DE बरोबर 90 अंश. माप कंस DEF बरोबर माप कंस DE अधिक माप कंस EF कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. म्हणून माप कंस DEF बरोबर 90 अधिक 70 बरोबर 160 अंश. यानंतर आंतरलिखित कोन. या ठिकाणी आपल्याला दिसतोय कंस APC आणि त्याचप्रमाणे त्या कंसामध्ये आहे कोन ABC. कोन ABC चा शिरोबिंदू B हा कंस APC चा बिंदू आहे आणि म्हणून कोन ABC हा कंस APC ने आंतरलिखित केलेला कोन आहे. यानंतर आंतरखंडित कंस. या ठिकाणी कंस PAR हा कोन PQR ने आंतरखंडित केला आहे असं म्हणतात, कारण कोन PQR च्या दोनही भुजा म्हणजे बाजू QP आणि बाजू QR या दोनही कंस PAR चे अंत्यबिंदू म्हणजे P आणि R यांना समाविष्ट करत आहेत. त्याचप्रमाणे या अंत्यबिंदू खेरीज उरलेले त्या कंसाचे सर्व बिंदू या कोनाच्या अंतर्भागात आहेत. म्हणून कोन PQR ने कंस PAR ला आंतरखंडित केले आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण कोनाची एक भुजा कंसाच्या एकाही बिंदूला समाविष्ट करत नाही.